नमस्कार. आज आपण एका खूपच लोकप्रिय विषयावर बोलणार आहोत, सवयी. म्हणजे आपल्या रोजच्या सवयी. हो, आणि त्यासाठी आपल्याकडे जेम्स क्लिअर यांचं ॲटॉमिक हॅबिट्स हे पुस्तक आहे. त्यातले काही महत्त्वाचे भाग आपण बघणार आहोत. बरोबर. आणि आपला उद्देश अगदी सरळ आहे. सवयी कशा बनतात, कशा मोडतात आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी छोट्या वाटणाऱ्या गोष्टींमधून मोठे बदल कसे घडतात हे समजून घेणं. अगदी. या पुस्तकातली एक गोष्ट मला सुरुवातीलाच म्हणजे खूपच धक्कादायक वाटली, ती म्हणजे रोज फक्त 1% सुधारणा केली तर वर्षभरात आपण 37 पटीने सुधारतो. हे कसं शक्य आहे? हो ना, हे गणितच थक्क करणार आहे. आणि तेच गणित उलटं पण काम करतं. म्हणजे जर रोज 1% जरी आपण वाईट सवयीकडे झुकलो तर वर्षभरात आपण जवळजवळ शून्यावर येऊ शकतो. अरे बापरे. हीच आहे त्या छोट्या गोष्टींची ताकद. सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजूनी. याच लहान पण शक्तिशाली सवयींना क्लिअर म्हणतात ॲटॉमिक हॅबिट्स, अणुमात्र सवयी. तर मग या ॲटॉमिक हॅबिट्स म्हणजे या छोट्या सवयी यांना आपल्या नियंत्रणात आणण्यासाठी काही ठोस पद्धत आहे का? सुरुवात कशी करावी? कारण इच्छा तर असते पण सुरुवातच होत नाही अनेकदा. नक्कीच. क्लिअरने यासाठी एक खूप छान स्पष्ट अशी चौकट दिली आहे. त्यात 4 साधे नियम आहेत. असं म्हणूया की ह्या सवयी बनवण्याच्या गुरुकिल्ल्याच आहेत. अच्छा, कोणत्या आहेत त्या? पहिला नियम आहे स्पष्ट करा. म्हणजे मेक इट ऑब्व्हियस. स्पष्ट करा म्हणजे काय? सवयीचं वेळापत्रक बनवायचं असं काही. वेळापत्रक तर आहेच, पण त्याहूनही जास्त. म्हणजे जी सवय लावायची आहे ना, तिचा संकेत म्हणजे तो क्यू, तो आपल्या डोळ्यासमोर ठेवायचा. अगदी सहज दिसेल असा. अच्छा. आपल्या आजूबाजूला, आपल्या वातावरणात त्या सवयीची आठवण करून देणारे इशारे ते पेरायचे. ओके. म्हणजे जसं उदाहरणार्थ सकाळी व्यायाम करायचा आहे तर रात्री शूज काढून दाराजवळ ठेवणं. बरोबर. म्हणजे सकाळी उठताक्षणी दिसतील मग टाळायला नको वाटणार. हे साधं आहे पण खरंच परिणामकारक असू शकतं. तो आहे आकर्षक करा. मेक इट अट्रॅक्टिव्ह. कोणतीही गोष्ट आपण तेव्हाच करतो जेव्हा ती आपल्याला करावीशी वाटते, हो की नाही? कंटाळवाणी नको वाटायला. हो, पण अनेक चांगल्या सवयी सुरुवातीला कंटाळवाण्यास वाटतात की, जसं की व्यायाम किंवा काहीतरी नवीन शिकणं. त्याला आकर्षक कसं बनवायचं? बरोबर आहे. त्यासाठी क्लिअर एक मस्त युक्ती सांगतात. त्याला ते म्हणतात टेम्पटेशन बंडलिंग. टेम्पटेशन बंडलिंग म्हणजे असं की जी सवय लावायची आहे, जी कदाचित आपल्याला कंटाळवाणी वाटते, ती सवय आपल्या आवडत्या गोष्टीसोबत जोडायची. ओके, उदाहरणार्थ? समजा तुम्हाला ट्रेडमिलवर चालायला खूप कंटाळा येतो, पण तुमची आवडती वेब सिरीज बघायला मात्र खूप मजा येते. हां, असं होतं खरं. तर नियम काय बनवायचा की ती वेब सिरीज फक्त आणि फक्त ट्रेडमिलवर चालतानाच बघायची. अरे वा. मग काय होतं की चालण्याची क्रिया आपोआपच आकर्षक वाटू लागते, कारण ती तुमच्या आवडत्या गोष्टीशी जोडली गेलीये. ही कल्पना मस्त आहे. म्हणजे गरजेच्या पण कंटाळवाण्या सवयीला आपल्या आवडीची लाच द्यायची. छान. ठीक आहे, मग पुढचा नियम कोणता? तिसरा नियम आहे सोपे करा. मेक इट इझी. हा नियम तसा अनेकांना माहीत असतो, पण गंमत म्हणजे आपण अनेकदा याच्या अगदी उलट वागतो. हो, खरंय. मोठे मोठे ध्येय ठेवतो एकदम. आणि मग सुरुवातीलाच एवढे अडथळे येतात की आपण सोडून देतो. अगदी. एकदम ठरवलं की रोज 30 मिनिटं ध्यान करणार. 2 दिवस केलं, तिसऱ्या दिवशी नाही जमलं की विषय संपला. असं होतं खूप लोकांचं. माझं पण होतं कधी कधी. म्हणूनच क्लिअर म्हणतात की कोणतीही नवीन सवय सुरू करताना ती इतकी सोपी असावी की ती न करण्यासाठी आपल्याला कोणताच कारण देता येऊ नये. इतकी सोपी. हो. याला ते 2 मिनिटांचा नियम म्हणतात. 2 मिनिट रूल. कोणतीही मोठी सवय घ्या आणि तिची अगदी लहान म्हणजे फक्त 2 मिनिटात करता येईल अशी आवृत्ती तयार करा आणि तिथून सुरुवात करा. अच्छा, म्हणजे समजा रोज 1 तास वाचन करेन असं ठरवण्याऐवजी रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 1 पान वाचेन. अगदी. किंवा रोज व्यायाम करेन असं म्हणण्याऐवजी रोज फक्त व्यायामाचे कपडे घालेन. इतकं सोपं. फक्त कपडे घालायचे? हो. कारण एकदा कृती सुरू करण्याची सवय लागली ना की मग हळूहळू वेळ वाढवणं किंवा तीव्रता वाढवणं सोपं जातं. महत्वाचं काय आहे, सुरुवात करण्याचा जो अडथळा असतो तो कमी करायचा. कृती जितकी सोपी तितकी ती नियमित होण्याची शक्यता जास्त. हे खरंच महत्वाचं आहे, कारण सुरुवात करणं हेच तर मोठं आव्हान असतं अनेकदा. ओके, आणि चौथा नियम? चौथा आणि शेवटचा नियम आहे समाधानकारक करा. मेक इट सॅटिस्फाईंग.
आपल्या मेंदूचं कसं आहे, त्याला लगेच मिळणारं बक्षीस किंवा समाधान खूप आवडतं, तात्काळ ग्रॅटिफिकेशन. हो, ते तर आहेच. त्यामुळे कोणतीही सवय टिकवायची असेल तर ती पूर्ण केल्यावर लगेच काहीतरी समाधान मिळणं गरजेचं आहे. पण चांगल्या सवयींचं फळ तर लगेच नाही मिळतं. म्हणजे व्यायामाचं फळ आरोग्य किंवा बचतीचे पैसे हे तर खूप उशिरा मिळतात. मग लगेच समाधान कसं मिळवायचं? बरोबर, त्यासाठी मग काहीतरी युक्ती-क्लुप्ती वापरावी लागते. जसे की? उदाहरणार्थ, प्रत्येक वेळी तुम्ही व्यायाम पूर्ण केला की कॅलेंडरवर एक मोठी टिक मार्क करा. ते बघून सुद्धा समाधान मिळतं. किंवा समजा तुम्ही डाएट पाळताय, तर आठवड्याच्या शेवटी स्वतःला छोटीशी हेल्दी ट्रीट द्या. किंवा सगळ्यात प्रभावी म्हणजे तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्या. ट्रॅकिंग. रोज किती चाललात, किती वाचलं हे कुठेतरी नोंदवून ठेवा. हे जे छोटे छोटे विजय आहेत ना, ते सुद्धा मेंदूला समाधान देतात. आणि मग ती सवय पुन्हा करण्याची इच्छा होते. म्हणजे तात्काळ समाधान मिळाल्यामुळे ते चक्र पूर्ण होतं आणि सवय टिकायला मदत होते. अगदी बरोबर. हे 4 नियम स्पष्ट करा, आकर्षक करा, सोपे करा आणि समाधानकारक करा. हे खरंच सवय बनवण्यासाठी एक चांगली म्हणजे एक प्रॅक्टिकल पद्धत देतात असं वाटतंय. हो. पण आता नाण्याच्या दुसऱ्या बाजूबद्दल बोलूया. वाईट सवयी, ज्या सोडवणं लोकांना जास्त कठीण वाटतं चांगल्या सवयी लावण्यापेक्षा. त्यासाठी काय करायचं? इथे पण हेच नियम का? हो, इथेही हेच नियम आहेत, पण क्लिअर म्हणतात की त्यांना उलटं वापरायचं. इन्व्हर्स. उलटं कसं? म्हणजे बघा, चांगल्या सवयीसाठी पहिला नियम होता स्पष्ट करा. तर वाईट सवयीसाठी पहिला नियम आहे अदृश्य करा. मेक इट इनव्हिजिबल. म्हणजे त्या सवयीचा जो संकेत आहे, तो क्यू, तोच नजरेआड करायचा. ओके. म्हणजे जसं मोबाईल वापरण्याची सवय कमी करायची असेल, तर कामाच्या वेळी मोबाईल उचलून ड्रॉवरमध्ये ठेवून द्यायचा. दिसणार नाही तर आठवण येणार नाही. बरोबर. अगदी तसंच. दुसरा उलट नियम. चांगल्या सवयीसाठी आकर्षक करा, तर वाईट सवयीसाठी निरस करा. मेक इट अनअट्रॅक्टिव्ह. निरस करा. हो, म्हणजे त्या वाईट सवयीचे जे नकारात्मक परिणाम आहेत, ते सतत स्वतःला आठवून द्यायचे. ती सवय किती वाईट आहे, हानिकारक आहे, हे मनावर बिंबवायचं. आणि जसे धूम्रपानामुळे होणारे आजार आहेत किंवा फास्ट फूडमुळे वजन वाढतं, ते सतत आठवायचं. म्हणजे त्याची ओढ कमी होईल. अगदी. तिसरा उलट नियम. चांगल्या सवयीसाठी सोपे करा, तर वाईट सवयीसाठी कठीण करा. मेक इट डिफिकल्ट. म्हणजे ती सवय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जास्त कष्ट घ्यावे लागतील, अशी परिस्थिती निर्माण करायची. अच्छा. जसं की जर ऑनलाईन शॉपिंगची सवय मोडायची असेल, तर क्रेडिट कार्ड डिटेल्स साईटवर सेव्ह करून ठेवायचे नाहीत. प्रत्येक वेळी स्वतः टाईप करायला लागायचे. उत्तम उदाहरण. म्हणजे खरेदी करणं थोडं त्रासदायक होईल, किचकट होईल. बरोबर. आणि चौथा उलट नियम. चांगल्या सवयीसाठी समाधानकारक करा, तर वाईट सवयीसाठी असमाधानकारक करा. मेक इट अनसॅटिस्फाईंग. म्हणजे ती सवय केली की त्याचे परिणाम लगेच त्रासदायक वाटले पाहिजेत. इथे कदाचित ती अकाउंटेबिलिटी पार्टनर वाली कल्पना उपयोगी पडेल, नाही का? अगदी. म्हणजे मित्राला सांगून ठेवायचं की बाबा, जर मी ही वाईट सवय परत केली ना, तर मला तुला 100 रुपये दंड द्यावा लागेल. परफेक्ट. यामुळे ती सवय करणं तुम्हाला आर्थिक किंवा सामाजिकदृष्ट्या त्रासदायक म्हणजे असमाधानकारक वाटेल. म्हणजे चांगल्या सवयींसाठी 4 नियम आणि वाईट सवयींसाठी त्याचे बरोबर उलटे 4 नियम. ही झाली क्लिअरच्या पद्धतीची पहिली पायरी. अगदी. ही चौकट खूप महत्वाची आहे. हे नियम खरंच खूप व्यावहारिक वाटतात, पण मला एक प्रश्न पडतोय मनात की केवळ हे नियम माहीत असणं किंवा पाळण्याचा प्रयत्न करणं पुरेसं आहे का? कारण अनेकदा आपल्याला नियम माहीत असतात, पण तरीही आपण ते पाळू शकत नाही. यामागे अजून काही खोलवरचा मुद्दा आहे का? तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडलाय. इथेच क्लिअर एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतात. आणि मला वाटतं हा या पुस्तकाचा गाभा आहे. काय आहे ते? ते म्हणतात की आपण केवळ आपल्या ध्येयांवर म्हणजे गोल्सवर किंवा मिळणाऱ्या परिणामांवर, आउटकम्सवर लक्ष केंद्रित करतो, पण त्याऐवजी आपण स्वतःची ओळख म्हणजे आपली आयडेंटिटी बदलण्यावर जास्त भर दिला पाहिजे. ओळख बदलण्यावर? हे थोडं समजावून सांगाल का? ओळख कशी बदलायची? नक्कीच. समजा तुमचं ध्येय आहे, मला मॅरेथॉन धावायची आहे. हे झालं ध्येय आधारित उद्दिष्ट, गोल बेस्ड. हो. पण याऐवजी ओळख आधारित उद्दिष्ट कसं असेल? ते असेल, मी एक धावपट्टू आहे. आय एम अ रनर. अच्छा, फरक आहे. म्हणजे एकात आपण काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करतोय आणि दुसऱ्यात आपण स्वतःला तसं असल्याचं मानतोय. बरोबर. पण याचा सवयींवर नेमका कसा परिणाम होतो?
जेव्हा आपण एखादी गोष्ट आपल्या ओळखीचा, आपल्या अस्तित्वाचा भाग मानतो, तेव्हा त्या ओळखीला साजेसं वागणं आपल्याला जास्त स्वाभाविक वाटतं. ते आतून येतं. म्हणजे मी एक धावपट्टू आहे असं मानणारी व्यक्ती धावण्याचा सराव सहजासहजी चुकवणार नाही, कारण ते तिच्या ओळखीच्या विरोधात जाईल. तिला आतून वाटेल की अरे धावपट्टू असं नाही करत. याउलट जर फक्त मॅरेथॉन धावायची आहे एवढंच ध्येय असेल, तर जेव्हा प्रेरणा कमी होते किंवा काही अडथळे येतात, तेव्हा ते सोडून देणं जास्त सोपं वाटतं. म्हणजे आपण ज्या सवयी वारंवार करतो त्यातून हळूहळू आपली तशी ओळख बनायला लागते. हो. आणि एकदा ती ओळख पक्की झाली की ती टिकवण्यासाठी आपण आपोआपच त्या सवयी सुरू ठेवतो. म्हणजे मला पुस्तक वाचायचं आहे या इच्छेपेक्षा मी एक वाचक आहे ही भावना जास्त शक्तिशाली आहे. अगदी बरोबर. खरी सवय तेव्हा बदलते जेव्हा ती आपल्या ओळखीचा अविभाज्य भाग बनते. त्यामुळे क्लिअर काय सांगतात की प्रश्न हा नाहीये की तुम्हाला काय मिळवायचं आहे, व्हॉट यू वॉन्ट टू अचीव्ह. प्रश्न हा आहे की तुम्हाला कोण बनायचं आहे, हू यू वॉन्ट टू बिकम. वा. ध्येय ही तात्पुरती असू शकतात, पण ओळख कायमस्वरूपी बदलासाठी मदत करते. हा विचार खरंच खूप प्रभावी आहे. म्हणजे सवयी बदलणं म्हणजे फक्त वरवरचं वर्तन बदलणं नाही, तर आपण स्वतःबद्दल काय मानतो, काय विश्वास ठेवतो हे बदलणं आहे. नेमके हेच. आणि याच संदर्भात सवयी नक्की कशा काम करतात हे समजून घेण्यासाठी सवयींचं चक्र म्हणजे हॅबिट लूप समजून घेणं महत्वाचं ठरते. अच्छा, हॅबिट लूप. हो, जे आपण आधी पाहिलेल्या त्या 4 नियमांशी अगदी जोडलेलं आहे. ओके, ते चक्र कसं काम करतं, त्याचे भाग कोणते आहेत? त्याचे 4 मुख्य भाग आहेत. पहिला संकेत म्हणजे क्यू. हा सवय सुरू करणारा ट्रिगर असतो. उदाहरणार्थ कामाच्या कंटाळा येणे हा पहिल्या नियमाशी संबंधित आहे, स्पष्ट करा. ठीक आहे. दुसरा भाग आकांक्षा, क्रेविंग. हा संकेत मिळाल्यावर आपल्या मनात निर्माण होणारी तीव्र इच्छा, जसं की कंटाळा घालवण्यासाठी काहीतरी करावंसं वाटणे. हा दुसऱ्या नियमाशी संबंधित आहे, आकर्षक करा. तिसरा भाग प्रतिक्रिया, रिस्पॉन्स. म्हणजे आपण प्रत्यक्ष जी कृती करतो ती सवय. उदाहरणार्थ सोशल मीडिया स्क्रोल करणे. हा तिसऱ्या नियमाशी संबंधित आहे, सोपे करा. ओके. आणि चौथा भाग बक्षीस, रिवॉर्ड. म्हणजे त्या कृतीतून आपल्याला मिळणारं समाधान, जसं की सोशल मीडिया बघून तात्पुरता विरंगुळा मिळणे. हे जे बक्षीस मिळतं तेच आपल्या मेंदूला सांगतं की हे चक्र पुन्हा चालवायचं आहे. आणि हा भाग चौथ्या नियमाशी संबंधित आहे, समाधानकारक करा. क्यू, क्रेविंग, रिस्पॉन्स, रिवॉर्ड हे चक्र आहे. आणि हे समजलं की मग सवय बदलायची असेल तर कुठे हस्तक्षेप करायचा हे जास्त स्पष्ट होतं. अगदी बरोबर. संकेत बदला, इच्छा कमी करा, कृती कठीण करून टाका किंवा बक्षीसच काढून टाका. यापैकी काहीही करून ते चक्र तोडता येऊ शकतं. अगदी. या चक्राची समज आपल्याला आपल्या सवयींवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक अचूक दिशा दाखवते. तर या सगळ्या चर्चेतून म्हणजे ॲटॉमिक हॅबिट्समधून मिळणारे सर्वात महत्त्वाचे म्हणजे अगदी लक्षात ठेवायलाच हवे असे काही मुद्दे कोणते म्हणता येतील? थोडक्यात काय? मला वाटतं 4 मुख्य गोष्टी आहेत ज्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. कोणत्या? पहिली, सिस्टमवर लक्ष केंद्रित करा, ध्येयांवर नाही. ध्येय आपल्याला दिशा देतात हे खरं आहे, पण आपल्याला तिथे पोहोचवते ती रोजच्या सवयींची प्रणाली म्हणजे सिस्टम. जर तुमची सिस्टम चांगली असेल तर यश आपोआप मिळतं. बरोबर, सिस्टम महत्वाची. दुसरी गोष्ट, 1% सुधारण्याची अफाट ताकद. मोठे बदल एका रात्रीत घडवण्याचा प्रयत्न करू नका. त्याऐवजी रोज छोट्या पण सातत्यपूर्ण सुधारणा करत राहा. कंपाऊंड इफेक्ट. संयम खूप महत्वाचा आहे. सातत्य आणि संयम. तिसरा मुद्दा कोणता? तिसरा म्हणजे आपल्या पर्यावरणाची भूमिका. आपलं सभोवतालचं वातावरण म्हणजे आपले मित्र, घर, कामाची जागा हे आपल्या सवयींवर प्रचंड परिणाम करतं. त्यामुळे चांगल्या सवयींना पोषक आणि वाईट सवयींना प्रतिकूल असं वातावरण जाणीवपूर्वक तयार करणं हे खूप महत्वाचं आहे. सभोवताल बदला, सवयी बदलतील. हो, हे खूप खरं आहे. आणि चौथा मुद्दा म्हणजे प्रगतीचा मागोवा घेणे, ट्रॅकिंग. आपण किती पुढे जात आहोत हे जेव्हा आपल्याला दिसतं तेव्हा प्रेरणा टिकून राहते. सवयीचा मागोवा ठेवल्यानं आपल्याला समाधान मिळतं आणि आपण जबाबदार राहतो. अगदी साधं कॅलेंडरवर टिक मार्क करणं सुद्धा खूप प्रभावी ठरू शकतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर यशस्वी होण्यासाठी किंवा चांगल्या सवयी लावण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती किंवा एकदम मोठे बदल करण्याची गरज नाहीये. अजिबात नाही. उलट योग्य प्रणाली बनवणं, रोज छोटे छोटे प्रयत्न करणं
आपल्यासाठी अनुकूल वातावरण तयार करणं आणि महत्वाचं म्हणजे स्वतःच्या ओळखीवर काम करणं हे जास्त महत्वाचं आहे दीर्घकाळासाठी. नेमके हेच. हे पुस्तक आपल्याला सवयींकडे बघण्याचा एक नवीन, जास्त व्यवहार्य आणि जास्त प्रभावी दृष्टिकोन देतं. खरंच आजच्या या आपल्या चर्चेतून ॲटॉमिक हॅबिट्समधले अनेक महत्वाचे पैलू खूप छान स्पष्ट झाले. ते 4 नियम, मग ते उलटे नियम, ध्येयांपेक्षा ओळखीवर लक्ष देण्याचं महत्त्व आणि हो, सर्वात महत्वाचं म्हणजे त्या रोजच्या छोट्या छोट्या सुधारणांची चक्रवाढ पद्धतीने वाढणारी ताकद. बरोबर. आणि जाता जाता एक विचार मनात येतो काय? की आपण सगळेच कळत नकळत कितीतरी सवयींच्या जाळ्यात अडकलेलो असतो, नाही का? या सवयी आपल्या रोजच्या किती निर्णयांना, किती निवडींना नकळतपणे नियंत्रित करत असतील. हो. आणि विचार करा, जर आपण यातल्या फक्त काही मोजक्या पण महत्वाच्या सवयी जाणीवपूर्वक बदलण्याचा प्रयत्न केला, फक्त काही सवय, तर त्याचे आपल्या भविष्यावर किती मोठे आणि किती सकारात्मक परिणाम होऊ शकतील. अगदी. कदाचित आपल्या कल्पनेपेक्षाही जास्त मोठे. हा विचार नक्कीच करण्यासारखा आहे. नक्कीच. कारण त्या छोट्या अणुमात्र सवयींमध्येच मोठे बदल घडवण्याची प्रचंड क्षमता दडलेली आहे. याच विचारासोबत आजची ही आपली सखोल चर्चा आपण इथेच थांबूया.